आपण पेंडगाव इथे एका मिरचीच्या प्लॉटवर आलेलो असून आपण आपल्या कंपनीचं नेटसर्प कंपनीचं प्रोडक्ट वापरून त्याचा रिझल्ट काय आलेला आहे त्यांची आपण शेतकऱ्याच्या तोंडातून एक मुलाखत घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण या आपल्या याच्या मिरची प्लॉटला खालून काय काय सोडलं होतं? खालून आम्ही स्टीमरीज वापरलं बायोनानो स्टीमरीज बायो-99 खालून ड्रिचिंगसाठी ड्रेसिंगसाठी. आणि परत NPK पण वापरलं का? NPK किती वेळेस सोडलं? NPK फक्त 2 वेळेस सोडलं. असं आहे? अर्धे डब्बे करून 1-1 लिटरचे डबे घेतले होते. हां 15 दिवसाला खालून सोडले ते दोन वेळेस सोडलं. 15 दिवसाला 2 वेळेस. हां. आणि परत NPK NPK 15 दिवसाला सोडलं ना. स्टीमरीज पहिले सोडलं, हां. मग फवारणी केली. हां फवारणी कशा काय घेतली होती? फवारणी स्टीमरीज, हां बायोनानो स्टीमरीज बायो-99 आणि इंटेच. इंटॅक होतं त्याच्यात. हां. परत इंटॅकबरोबर ते असं हे होतं ना आपलं असं अँटीव्हायरल, अँटीव्हायरल पण घेतलं होतं एक. त्याची ते फवारणी किती झाल्या होत्या? त्याच्या 3 ते 4 फवारण्या केली आम्ही. बरं तुम्ही याला काही केमिकलचा वापर केला होता का? नाही, केमिकलचं काहीच वापर म्हणजे नाही. अजिबात केला नाही पहिल्यापासून? काहीच नाही सोडलं त्याला खालीहून. फक्त तुमच्या जैविकचेच फक्त जे प्रोडक्ट दिले तुम्ही खालीहून सोडायला हां आणि वरतून मारायला, हां तीच घेतलेली आहे आम्ही. बाकी बरं बाहेरची फवारणी काहीच नाही. वरचं खतं काही टाकलं होते का? काहीच नाही. काहीच टाकले नाही. बरं मग तुम्ही आता ही जैविक आपलं नेटसर्प कंपनी जैविक प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी आहात आम्ही. आणि आमचा प्लॉट बी भारी आहे. बरं तुम्ही काही दाखवू शकता का त्याला काही मिरचीचं काही असं? मिरची आमची बघा, ठेवा त्याला काही. मिरचीला भरपूर माल लागलेला आहे बघा साहेब. हे बघा मिरची हां आता सुरुवात झालेली आहे, पण सुरुवात चांगली झालेली आहे. आणि माल पण चांगला आणि रिझल्ट पण चांगला आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही आपल्या जैविक कंपनीचा जैविक प्रोडक्ट वापरण्यात सर्व कंपनीचे तुम्ही समाधानी आहेत? समाधानी. बरं तुमच्याकडे असं शेतकरी आले होते का? तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरतात, काय वापरता म्हणून? नाही, आम्ही कोणाला दाखवलं पण नाही अजून. नाही का? आणि आम्ही कोणत्या बाहेरचं औषध मारलेलं नाही. नाही. बरं याचं तुम्हाला जेव्हा तुम्ही याच्यावर हे केलं, फवारणी केली, याच्यावर तुम्हाला विश्वास बसला होता का पहिले? नाही, पहिले आम्ही विश्वास नाही केला. हं. परंतु जसं जसं आम्ही मारत गेलो, आम्हाला रिझल्ट कळाला, हां तर आम्ही बाहेरचं औषध मारलंच नाही. मग याची माहिती तुम्हाला कोणी दिली होती? हे आमचे शेलगावचे सतोगी साहेब म्हणून आहे, हां त्यांनी आम्हाला हे प्रोडक्ट वापरायला सांगितले आणि आम्ही पण वापरले. मग पहिले तुम्ही विश्वास ठेवला नव्हता त्या गोष्टीवर का? नाही, ठेवला होता? विश्वास ठेवलाच नाही. नंतरला आम्ही जसं जसं आम्हाला रिझल्ट येत आला, हां आम्ही त्यांच्याकडे जाऊन फवारणी घेत राहिलो हां आणि काम करत राहिलो आमचं. आणि आम्हाला भरपूर रिझल्ट भेटला आणि प्रतिसाद चांगला भेटला. बरोबर. धन्यवाद साहेब. तुम्ही आपलं नेटसर्प कंपनीचं प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही पण समाधानी आहात आणि तुम्ही इतरही लोकांचं तुम्ही समाधान असल्यामुळे इतरही लोकांनी जर त्याचा फायदा घेतला तर तेच पण परत समाधान राहील, कारण त्यांचा खर्च पण वाचेल आणि उत्पन्न पण वाढेल. नमस्कार शाहसाहेब. नमस्कार. तुम्ही इकडे काय तुमची जवळची शेती आहे का? ह्या जवळची शेती आहे. मग काय वाटलं मिरचीला पाहून तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? एकदम रिजेक्ट म्हणजे रिजेक्ट 100% चांगलाच रिजेक्ट आहे आपल्याला. तुम्ही पण समाधानी आहेत? आपण पण समाधानी आहेच ना. ठीक आहे, धन्यवाद.